तर आता आपण आलेलो आहे केट्स पॉइंटवर। खूपच मस्त व्ह्यू आपल्याला इथून दिसतोय महाबळेश्वरचा। इथं आपल्याला पिक्चरमधील भरपूर सारे शूटिंग स्टफ्स पाहायला मिळतात। तर ही आपण बघतोय गोलमालमधली बाईक जी अजय देवगण चौघांना घेऊन बसत आहे। इथून आपल्याला संपूर्ण पॅरानॉमिक व्ह्यू पाहता येतो। झिगझॅगमध्ये कृष्णा नदी वाहतीये आणि धूम डॅम बॅकवॉटर्सही आपल्याला इथून दिसत आहेत, जिथं आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन आलो होतो। हे दृश्य इतकं सुंदर आहे निसर्गाचं देणं, जे मी शब्दात वर्णन नाही करू शकत। खरंच खूप म्हणजे मी अगदी जितकं होईल तितकं मी डोळ्यात साठवून घ्यायचा प्रयत्न करतेय। तर मगाशी आपण कृष्णामाई मंदिर म्हणजे त्या साईडला कुठेतरी होतो, तिकडून आपण व्ह्यू बघितला आणि आता आपण या बाजूला आलेलो आहे। काय मस्त व्ह्यू आहे। सकाळचे 9 वाजलेत। इकडून आपल्याला एलिफंटचं हेड म्हणजे हत्तीचा तोंडाचा आकार दिसतोय आणि वरती असं अंबारी आहे असं फील होतंय, जिथे आता आपण गेलो होतो त्याच्यावर। हे हत्तीचं तोंड आहे आणि हे अंबारी, ह्या पॉइंटलाच एलिफंट हेड पॉइंट असं म्हटलं जातं। नदी आपण बघू शकतो, इथून जी बारीक नदी निघतीये, इथून जी निघतीये ती पूर्ण पुढे होऊन परत ती मोठ्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते। खूपच मस्त आहे, खूप छान वाटतं इथे आल्यानंतर, कारण मी खूप सारे हे एलिफंट हेड व्ह्यू बघितले होते आणि आज प्रत्यक्षात बघितलं। मस्त आहे ठिकाण। खूप सारे एलिफंट बघितले। एलिफंट नीडल्स होल व्यू ऑफ एलिफंट हेड नोन ॲज नीडल होल पॉइंट। वॉटर स्प्रिंग इज नोन ॲज वल्चर्स वॉटर। महाबळेश्वरचं व्ह्यू पण पाहिला, वेगवेगळे स्पॉट्स पाहिले। तर व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंट करून सांगा। तर आणखी कोणते चांगले पॉईंट्स आहेत जे आपण पाहू शकतो, नक्की मला कमेंट करून सांगा, तेही मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन।
तर महाबळेश्वरला आलात की ह्या पॉईंटला नक्की भेट द्या. अगदी महाबळेश्वर मार्केटपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.